नाशिकमधनं दगडफेकी प्रकरणी 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। 15 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। एकूण 9 जखमी झालेले आहेत। यात 2 गटातील तणावानंतर भद्रकाली परिसरात सध्या वातावरण सामान्य आहे। काल नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात दगडफेक झालेली होती। एकंदरीतच अनेक भागांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मार्च काढला जातोय, आंदोलनं केली जात आहेत, बंद पुकारला जातोय। अशातच नाशिकमध्ये अशाच एका घटनेदरम्यान दगडफेक झाली होती। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। अत्यंत महत्त्वाची ही घडामोड की या प्रकरणी आता 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र यात आणखी एक महत्त्वाची बाब ती म्हणजे पालकमंत्री सुद्धा आज या संपूर्ण प्रकरणातच कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक घेणार आहेत। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय योगेश? 15 जणांना या संपूर्ण प्रकरणात अटक झालेली आहे आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। खरंय, आज वातावरण जे आहे ते सामान्य आपल्याला पाहायला मिळते। आपण भद्रकाली परिसरामध्ये आहोत। आपण बघू शकतो काल याच ठिकाणी बंदची हाक देणारी रॅली जी होती, बाईक रॅली तरुणांची, ती या परिसरातून जात होती आणि त्याच वेळेस जुम्माची नमाज अदा करून काही लोक या मस्जिदमधून बाहेर पडले आणि याच ठिकाणी तणाव निर्माण झाला होता आणि त्यातून काही ठिकाणी दगडफेक झाली होती। मात्र परिस्थिती आता पूर्णपणे सामान्य आहे। रात्रीपासून रूट मार्च इथं सातत्यानं केला जातोय। आत्ताच थोड्या वेळापूर्वी कावड यात्रा पण या परिसरातून गेली, मात्र कुठलाही तणाव या ठिकाणी निर्माण झाला नाही। एकूण जर परिस्थिती बघितली तर जिल्ह्यामध्ये कालपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी हे तणाव आपल्याला पाहायला मिळाले। त्यातून 4 ते 5 FIR जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। ग्रामीण भागात सुद्धा 5 FIR झाले आहेत आणि शहरामध्ये याच दगडफेकी प्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले। यामध्ये 15 जणांना अटक करण्यात आली आहे। एक जण अजूनही गंभीर आहे, त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याला वाचवण्याचा प्रयत्न शर्थीने केला जातोय। मात्र एकूणच जर आता बघितलं आपण तर नाशिकमधली स्थिती सामान्य झाली आहे असं म्हणायला आपण हरकत नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आता आज या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पालकमंत्री बैठक घेत आहेत, त्यात नेमकं काय घडतंय याकडे सुद्धा लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।